सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे तासगावच्या कापूर ओढ्याला पूर. मुंबईत जोरदार पाऊस सुरू. दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने मारली होती दांडी. अमरावतीच्या मेळघाटमध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आमदार केवलराम काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पैठण तालुक्यात मागील 24 तासात 237 मिलीमीटर पाऊस. पाचोडमध्ये 358 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मनमाड शहर परिसरात पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप. सखल भागातही साचलं पाणी. इंदापुरात निमगाव केतकी परिसरात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट आणि इतर फळबागांचं नुकसान. सोलापूरमध्ये जोरदार पावसामुळे 2 गावांचा संपर्क तुटला. सार्वजनिक बांधकाम विभागाने कागदोपत्रात पुलाचं काम अडवल्याचा ग्रामस्थांचा आरोप. रत्नागिरीत मुसळधार पावसानंतर धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा प्रवाहित. मंदिराच्या बाजूने जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो. धबधब्याचं दृश्य कैद. वसई विरारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा. जळगाव शहरात गणेशनगर येथील सिंधी कॉलनी परिसरात वादळी वाऱ्यामुळे 27 तासापासून वीज पुरवठा खंडित. वीज न आल्याने नागरिकांचं महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन. सिल्लोडमध्ये जोरदार वादळी वारा. वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य. वाशिममध्ये मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीत अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान. व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर असल्याने उघड्यावर ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान. नांदेडहून बिदरला जाणाऱ्या मार्गावर हाणेगाव ते कर्नाटक बॉर्डर पर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे. पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचं स्वरूप. वाहन चालकांसह नागरिक त्रस्त, तर खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. सांगलीत मिरज तालुक्यात ढवळी इथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. शेतातून परतत असताना वीज पडल्याने 37 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू. रत्नागिरी जिल्ह्यात 2 दिवस ऑरेंज अलर्ट. राजापूर लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी. बुलढाण्यात राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी पावसापासून वाचण्यासाठी कार्यकर्त्यांकडून अनोखी युक्ती. खुर्च्या डोक्यावर घेऊन कार्यक्रम पार. नांदेडमध्ये पावसाची दमदार हजेरी. अनेक भागात पसरली धुक्याची चादर. हिंगोलीच्या कळमनुरी इथे मुसळधार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे शेतातील सोलर प्लांटचं नुकसान. अमरावतीत पाऊस येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वरुण देवाला साकडं. नागरिकांना धोंडी काढत पाऊस लवकर पडण्यासाठी प्रार्थना. कराडच्या पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतात पाणीच पाणी. सततच्या पावसामुळे ज्वारी पिकाचं नुकसान. नाशिक जिल्ह्याला 2 दिवस येलो अलर्ट. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. पिंपरी चिंचवडमध्ये तुफान पाऊस. शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. तुंबलेल्या पाण्यातून नागरिकांची कसरत. मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी. परवाना मिळण्यासाठी आयोगाकडे याचिका दाखल. कांदिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या 2 गटात राडा. आशिष शेलारांची गाडी निघत असताना 2 गट भिडले. भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. पुण्यात महापालिकेची अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई. नोटीस देऊन देखील संबंधितांनी अतिक्रमण न हटवल्याने पालिकेकडून कारवाई. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाण तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती. निलेश चव्हाणची शनिवारी कोठडी संपणार. कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची माहिती.
रायगड जिल्ह्यातून निघालेली पंढरपूर यात्रा संपन्न. यात्रेत वारकरी परंपरेची झलक, भक्तीचा देखील मेळ. पुण्यात मनसेचं परप्रांतीय संचालकाविरोधात आंदोलन. मराठी महिलेवर अत्याचार करणाऱ्यावर कारवाईची मागणी. परप्रांतीय सूरज शर्माच्या अटकेच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन. नागपुरात हेलिकॉप्टरचा कारखाना होणार. महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यात झाला करार. हेलिकॉप्टर कारखान्यासाठी 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. चक्क 5वीतल्या मुलीचा तासाभरात 2 वेळा विवाह. बीडमधील धक्कादायक प्रकार. मुलीच्या पालकांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल. साताऱ्यात कोरोनाचे 18 रुग्ण आढळले. 6 रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. 12 रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. प्रभाग रचनेची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार. प्रभाग रचनेची प्रक्रिया 9 टप्प्यांमध्ये होणार. ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता. सोलापुरात आगामी पालिका निवडणुका 2011ची लोकसंख्या आणि 2017च्या प्रभाग रचनेनुसार होणार. 2 दिवसात प्रभाग रचना अंतिम करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू होणार. शनिशिंगणापूर देवस्थाननं 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. अनियमितता आणि बेशिस्तीचा ठपका ठेवत दाखवला घरचा रस्ता. मुंबईतील गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा रस्त्यावर. खासगी कंत्राटदार कचरा रात्री रस्त्यावर टाकून देत असल्याचं निदर्शनास. कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. वाशिममधील कारंजा ते खतनापूर रस्त्याचं काम अद्याप अपूर्ण. प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. पुण्यात रस्त्यांची कामं अपूर्णच. मुदत संपल्यानंतरही रस्त्यांचं काम सुरूच. रस्ते पूर्ववत न झाल्याने नागरिक मात्र हैराण. मालेगावात बकरी ईद नंतर डायरियाची साथ. दिवसाला 100हून अधिक रुग्णांची नोंद. दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे डायरियाचा फैलाव. जालन्यात आष्टी इथे 1,357 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुलांचं मंजुरी पत्र वाटप. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पत्र वाटप. यवतमाळमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कॅन्सर डायग्नोसिस व्हॅनचं उद्घाटन. कर्करोगासंदर्भात आढळलेल्या 3 संशयित रुग्णांवर मोफत उपचार होणार. गोंदियातील 2 तरुण निघाले सायकलने पंढरपूरला. हरिनामाचा गजर करत सायकलची स्वारी. नागपूर विमानतळावर 63 उंच इमारती. विमान उतरवताना या इमारतींचा अडथळा. विमानतळ प्राधिकरणाची इमारतीच्या मालकांना नोटीस. अहमदाबादमधील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर उंच इमारतींचा प्रश्न ऐरणीवर. सांगलीच्या मिरजमध्ये एनडीआरएफ कडून पोलीस आणि रेस्क्यू टीमला प्रात्यक्षिक आणि बचाव कार्य प्रशिक्षण. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्यांना पाठवणाऱ्या कुटुंबांची पाणीपट्टी घरपट्टीत सूट देण्याची घोषणा. शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी जरंडी ग्रामपंचायतीचा निर्णय. पीओपी मूर्तीवरील बंदी न्यायालयाने उठवल्याबद्दल इचलकरंजीत जल्लोष. कुंभार समाजाने केला आनंदोत्सव साजरा. बुलढाण्यात 16 जून रोजी लोकशाही दिन साजरा केला जाणार. महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. चंद्रपुरात इरई नदी खोलीकरणाच्या 2ऱ्या टप्प्याचं काम सुरू. पहिल्या टप्प्यात रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत 2,400 मीटरचं खोलीकरण पूर्ण. कामात 70 टीसीएम गाळ उपसा तर 118 शेतकऱ्यांना 17,000 ब्रास गाळ वाटप. नाशिकच्या सिडको परिसरात उद्या जलशुद्धीकरण केंद्रावरील महावितरणच्या दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद असल्याने पाणी पुरवठा देखील खंडित होणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालकांची सरप्राईज चेकिंग मोहीम. 16 रिक्षा चालक मद्यधुंद अवस्थेत. दंड प्रलंबित असलेल्या 12 रिक्षा जप्त. 146 चालकांना 1,80,000चा दंड. पुणे रेल्वेच्या तात्काळ तिकिटामध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वेकडून योजनेत बदल. ई तिकीट आरक्षणासाठी रेल्वेकडून आधार कार्ड अनिवार्य. मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी. अभिनेते अरुण कदम यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबिराचं आयोजन.
धाराशिवमध्ये वडार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मारुती इटलकर खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मोर्चा. दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची अर्थातच सीडीओई प्रवेश प्रक्रिया सुरू. शैक्षणिक धोरणानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश तर 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. नाशिकच्या सटाण्यात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. ढोलबारे येथे केला रास्ता रोको आंदोलन. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना पूर्ण. कोरोनाची स्थिती नियंत्रणात, काळजी करण्याची गरज नाही. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. भाजप सोडून कुणाशी युती करण्यास शरद पवार तयार. काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंग पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. पक्षप्रवेशामुळे युतीत धुसफूस असल्याच्या चर्चांना उधाण. विक्रोळी येथील उड्डाणपुलाचं उद्घाटन करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुंबई महापालिकेला आदेश. कल्याणमध्ये झळकले ठाकरे काका पुतण्याचे बॅनर्स. आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड. ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या आशयाचे झळकले बॅनर्स. उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावलं तर नक्की जाईल. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य. नांदेडमध्ये प्रहार पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. प्रहार पदाधिकाऱ्यांचे तहसील कार्यालयाजवळ आंदोलन. बच्चू कडूंच्या आंदोलनाला प्रहारचा पाठिंबा. बच्चू कडूंच्या आंदोलनातील लोकांची प्रकृती बिघडली. प्रकृती बिघडल्याने 5 लोकांना रुग्णालयात हलवलं. 2 उपोषणकर्त्यांवर जागेवर सलाईन लावून उपचार सुरू. अमरावतीत बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक. तहसीलदार विजय लोखंडेंना त्यांच्या दालनात कोंडलं. प्रहारच्या कार्यकर्त्यांचं कार्यालयात घुसून आंदोलन. नाशिकमधील शेतकऱ्याने भाकरीवर आणि कांद्यावर काढला बच्चू कडूंचा फोटो. भाकरीवर बच्चू कडू उपोषण करतानाच रेखाटलं चित्र. बच्चू कडूंच्या आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा. बच्चू कडूंच्या समर्थनार्थ 15 जूनच्या शहागडच्या आंदोलनात जरांगेही सहभागी होणार. मंत्री भरत गोगावले, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत मागण्यांसंदर्भात बच्चू कडूंची ऑनलाईन बैठक. बैठकीत ठोस आश्वासन न मिळाल्याने बच्चू कडू उपोषणावर ठाम. भंडारा जिल्ह्यात प्रहारच्या वतीनं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. सरकारने तत्काळ मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. अहिल्यानगरमध्ये जामखेड तहसील कार्यालयात प्रहारच्या कार्यकर्त्यांचं अर्धनग्न आंदोलन. बच्चू कडूंच्या आंदोलनाची तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांना प्रहार कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके बच्चू कडूंच्या भेटीला. मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी घेतली बच्चू कडूंची भेट. मनसेचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. परभणीत जिंतूर तालुक्यात काँग्रेसचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. काँग्रेस कमिटी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याचं निवेदन. छत्रपती संभाजीनगरात तहसीलदार कार्यालयाबाहेर प्रहार कार्यकर्त्यांचं अर्धनग्न आंदोलन. तहसीलदारांच्या खुर्चीवर साडी चोळी ठेवून सरकारचा निषेध. बच्चू कडूंच्या अन्नदान आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन. बच्चू कडूंचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन 15 जूनला होणार. विमान दुर्घटनेमुळे प्रहार संघटनेचा निर्णय. पुण्यातील 75 आरोग्य केंद्रात ऑपरेशन थिएटर आणि लेबर रूम तयार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार. पुण्याच्या भोरमध्ये 23 अंगणवाडी सेविका आणि 19 मदतनीस महिलांना नियुक्तीपत्रांचं वितरण. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप. यवतमाळमध्ये बाभुळगाव इथे प्रहारच्या कार्यकर्त्यांचं बेंबळा धरणात जलसमाधी आंदोलन. बच्चू कडूंच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांचं आंदोलन. जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदी गुलाबराव वाघ यांची नियुक्ती. जिल्हाधिकारी कार्यालयात जल्लोषात सत्कार.
पांडुरंगांच्या दरबारी सर्व एकसमान, कोणालाही व्हीआयपी दर्शन मिळणार नाही. मुख्यमंत्री वगळता इतर मंत्र्यांच्या ताफ्याला नो एंट्री, पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना. नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाणांनी केली केळीच्या नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. एकरी 75,000 रुपये मदतीची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमध्ये मूलभूत सुविधांसाठी रेणापूर शहरातील नागरिक आक्रमक. नगरपंचायत कार्यालयासमोर काँग्रेस आणि नागरिकांचं जागरण गोंधळ आंदोलन. इचलकरंजीत महापुराच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी भाजपचं प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन. पंचगंगा नदी घाटात जलसमाधी आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरात चंदगड विधानसभा क्षेत्रात आमदार शिवाजी पाटील यांची आढावा बैठक. विकास कामांमध्ये कमी पडू न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.